नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आज मी आलेली आहे श्री बबलू देशमुख यांच्याकडे, जे काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण एका वेगळ्या विषयावर बातचीत करणार आहे। सर, सर्वप्रथम तुमचं मंडल न्यूजमध्ये हार्दिक स्वागत। नमस्कार, धन्यवाद। नेमकेच तुम्ही काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांच्यावर आरोप लावले की बच्चू कडूंनी त्यांच्या मतदारसंघात जो काही जुगार सुरू आहे तो थांबवण्यासाठी आधी प्रयत्न केले पाहिजे, नंतर आंदोलनं केली पाहिजेत। बच्चू कडू विषयी बोलायला बसलो तर पुष्कळ काही आहे आणि समोर त्या गोष्टी मी एक पुराव्यासहित तुम्हा लोकांना दिन आणि जनतेला येतील। जे की मी आरोप केले ते एकदम खरे आहेत आणि अंधाधुंद चांदूर बाजार तालुका आणि अचलपूर तालुका शहर सर्वीकडे 2 नंबरचे धंदे ताकदीने सुरू आहेत आणि त्याच्याकडे सत्तेची साथ घेऊन त्याचा उपयोग कसा घ्यायचा 2 नंबरसाठी, तो त्याचा आधीपासून त्याचा फंडा आहे। तुम्ही 2 वेळा अचलपूर मतदारसंघातून लढले आहात विधानसभा, म्हणजे तुम्हाला बराच मोठा अनुभव आहे आणि यावर्षी पण तुमची तयारी सुरू आहे, तर काय वाटतं यावेळेला अचलपूरचं चित्र बदलू शकेल? नाही, यावर्षी तयारी नाही, सतत 5 वर्ष 10 वर्ष जेव्हापासून मी राजकारणात आहो तेव्हापासून सतत तयारी चालू असते। लोकाईत असतो, लोकांचे कामं असो, लोकांचे प्रश्न असो, लोकांच्या दुःखसुख असो, ज्या काही लोकांच्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व ह्याच्यात मी त्यांच्यासोबत असतो। त्या कारणानं आताच मी 1 वर्षापासूनच तयारी केली असं होत नाही, कारण तयारी आधीपासून आहे आणि लोकांचा प्रतिसाद आधी होता, आताही आहे आणि चांगल्या तऱ्हेने लोकांचा प्रतिसाद आहे, कारण याची जी नौटंकी आहे ते लोकांच्या लक्षात आली। वेगवेगळ्या तऱ्हेची नौटंकी आहे। आता आधी आंदोलनं कसे केले आणि कसे विकले हे तुम्हा लोकांना माहीत आहे, जनतेला माहीत आहे। जनतेचा विश्वास आता राहिला नाही, पैशाच्या भरोश्यावर आता राजकारण सुरू आहे, 2 नंबरच्या भरोश्यावर राजकारण सुरू आहे। ज्याची सत्ता असली त्याच्यासोबत राहायचं, त्याचे गुण गायचे आणि काही दिवस इलेक्शनले राहिलं तर मग त्याच्यावर उलटाचं, हा त्याचा धंदा आहे। आता सध्या त्यांचं लेटेस्ट वक्तव्य आहे की जर महायुती सरकारने त्यांच्या मागण्या मंजूर केल्या शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या, तर मी अचलपूरची सीट महायुतीसाठी सोडून देईल, अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली आहे। तर आपल्याला काय वाटतं? हे तर आधीपासून नाटक आहे, अमकं सोडून देतो, टमकं सोडून देतो, हे करतो ते करतो, पण आजपर्यंत मतदारसंघासाठी आणि जिल्ह्यासाठी केलं काय? कामगार मंत्री असताना 2.5 वर्ष कामगार मंत्री राहिला, ज्या लोकांनी त्याला निवडून आणलं उद्धव ठाकरेंनी, ज्या लोकांनी उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला मंत्री केलं, त्याच्यासोबत 2 मिनटं राहिला नाही, तो लगेच 2.5 वर्ष झाले गुवाहाटीला गेला आणि त्यांना धोका देऊ शकते, तर हा कोणाही माणसाला धोका देऊ शकते। सर, अचलपूर मतदारसंघामध्ये कोणते थकीत कामं आहेत असं तुम्हाला वाटतं की ज्याच्यासाठी निधी असूनही ते कामं होऊ शकले नाहीत? नाही, थकीत कामं म्हणजे एखादं प्रोजेक्ट एवढं मोठं पाहिजे होतं अचलपुरात, जे काही प्रोजेक्ट होते, मिलचा विषय आहे, हो, फिनले मिल, शकुंतलाचा विषय आहे, जिल्ह्याचा विषय आहे, हे 3 विषय तर त्यांना मला वाटतं 20-25 वर्षापासून आंदोलनही केले आणि सुरूही आहे, पण कुठं विसरला या सत्तेत हे काही काय अजूनपर्यंत शकुंतल बंद झाली, ते सुरू झाली नाही। मिल कामगार मंत्री असताना मिलाचा विषय पोरं तिथे उपोषणाला बसले होते, 3-3, 4-4, 6-6 महिने ते बिचारे शामियाना टाकून बसले होते, पावसात उन्हात। तिथं त्याला मंत्री असताना एकदा भेट द्यावशी वाटली नाही आणि मंत्रीपदावरून गेल्याबरोबर मीचा प्रश्न मी सोडवून, म्हणजे हे सर्व नाटकच आहे। बरोबर, म्हणजे इतके वर्षाची त्यांच्याकडे अचलपूरची सत्ता असूनही फिनले मिल चालू करू शकले नाही, म्हणजे त्यांचा फिनले मिल नाही, शकुंतल नाही, जिल्हा नाही, अचलपूर जिल्ह्याचा कित्येक दिवसापासून विषय आहे, त्याच्यासाठी आंदोलनही केलं होतं, पण सत्तेत आल्यावर ते सर्व विसरला आणि आपले लोक 2 नंबरच्या याच्यात सर्व गुंतून पैसा कसा कमावायचा आणि कार्यकर्ते 2 नंबरच्या भरोश्यावर कसे
बग्गम करायचे हा विषय त्याचा सुरू आहे. स्वतः बग्गम व्हायचं आणि कार्यकर्त्याला. तर आता अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारला महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे यश मिळालेलं आहे. मग आता विधानसभेसाठी काही विशेष भूमिका आहे का महाविकास आघाडीची? तर महाविकास आघाडीची जे लोकसभामध्ये जे काही महाराष्ट्रात चांगल्या तऱ्हेनं कामगिरी झाली तिन्ही पक्ष मिळून, तीच परिस्थिती आज आहे. कारण लोक या सरकारला इटले म्हणा का बेजार झाले आहे. शेतकरी परेशान आहे, सुशिक्षित बेकार घरी बसला आहे बिचारा, कुठंच काही सर्व्हिस नाही, महागाई वाढली आहे. सर्व याच्यावर हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्या कारणानं जनता, शेतकरी नाराज आहे, सुशिक्षित बेकार नाराज आहे आणि सामान्य जनताही नाराज आहे. यांनी आता लाडली आणो की बाटली आणो, बाटली देऊ की लाडली देऊ, काहीच फरक पडणार नाही. कारण लोक यांच्यावर नाराज आहे. आणि काल परवाचा सर्वे जो काही मला वाटतं एखाद्या 2 चॅनलवर पाहिला मी, त्या सर्वे सरळच दाखवून राहिलेत की महाविकास आघाडी सत्तेत येणार आहे. कारण महाविकास आघाडीचा जो घटक आहे, काँग्रेस असो, उद्धव ठाकरे साहेब असो, शरद पवार असो, यांना सर्व शेतकऱ्यांची, सुशिक्षित बेकारांची, जनतेची जाण आहे. आता तर सर्वेचाच विषय निघाला तर सांगू इच्छिते की बच्चू कडूंनी सर्वेवर पण आरोप लावलेला आहे की अशा प्रकारचे सर्वे तुम्ही काढता त्याचे निकाल वेगळे येतात. तर आता या सर्वेची पण मी तक्रार पुढे करणार आहे असं पण ते बोलले आहेत. बरोबर आहे. सर्वेची तक्रार आधीच करायला पाहिजे होती म्हणा. त्याच्या फेवरनं सर्वे असला का तो बरोबर असते, त्याच्या विरोधात सर्वे असला का चुकीचा असते. सर्वेच्या विरोधात तर आम्ही आहोत, पण काही जे काही सर्वे चालू आहे त्याचं उदाहरण दिलं तुम्हाला. आता त्यांनी अजून एक आरोप लावले आहे विधान परिषदेच्या मध्ये की काँग्रेसची मतं फुटलीत, त्याच्यामुळे महायुतीला विजय मिळाली, असाही आरोप त्यांचा आहे काँग्रेसवर. आता तो महाराष्ट्र लेवलचा विषय आहे. कुठले मतं फुटले, कुठले नाही फुटले त्यातली मला कल्पना नाही. पण पक्षाच्या लेवलवर त्याची चौकशी सुरू आहे. आणि चौकशी झाल्यावर जे काही बेईमानी, हरामखोरी ज्यांनी केली असेल, ज्या आमदारांनी केली असेल, त्यांच्यावर काँग्रेस शिस्तभंगाची कारवाई कर. सर, मला असं कळलं की तुमच्या इथे अनेक वर्षापासून जनता दरबार भरतो, तर काय वैशिष्ट्य आहे या जनता दरबाराचं? नाही, जनता दरबार म्हणजे जनता दरबार नाही भरत. लोक सतत येत राहतात, कामाच्या निमित्तानं येत राहतात, त्यांचे कामं मार्गी लागतात. त्यांचे खाजगी कामं असो, त्यांचे सार्वजनिक कामं असो, असं सर्व कामं मार्गी लागतात. म्हणून आता तुम्ही आले तर पाहूनच राहिलेत, लोक बसलेच आहेत. म्हणून सकाळी मी सकाळपासून ते 12-1 वाजेपर्यंत जोपर्यंत घरी आहो तोपर्यंत लोकांसाठी टाईम देतो आणि नंतर मग मतदारसंघासाठी देतो. आणि मग जिल्ह्यातलं जे काही कार्यक्रम आहेत त्या हिशोबानं मी माझा दिनचर्या. आता तुमच्याकडे ग्रामीणचं अध्यक्षपद आहे, त्याच्यामुळे ग्रामीणचा तर खूप मोठा फापट पसारा आहे. मग या सगळ्यांकडे लक्ष देऊन मतदारसंघामध्ये लक्ष देताना काय तारांबळ उडते का कधी? मला कधी असं वाटलं नाही, तालांबळ माझी कधी उडाली नाही. कारण जेव्हापासून काँग्रेसची धुरा काँग्रेसनी माझ्याकडे दिली जिल्हा अध्यक्ष म्हणून, तेव्हापासून 2014मध्ये ह्या जिल्ह्यात काँग्रेस एकदमच साबूत होती. जिल्हा परिषद आमच्याजवळ होती, जी पंचायत समित्या जास्तीत जास्त आमच्याजवळ होत्या, बाजार समित्या आमच्याजवळ होत्या, खरेदी विक्री आमच्याजवळ होत्या, छोट्या मोठ्या सहकारी संस्था आमच्याजवळ होत्या, बँका आमच्याजवळ होती, सर्व तऱ्हेचं आमच्याजवळ होतं. म्हणजे 14मध्ये मोदीची लाट असतानाही ज्या काही 4-5 जिल्हा परिषद 2014मध्ये ह्या महाराष्ट्रात आल्या होत्या काँग्रेसच्या, त्याच्यात एक अमरावती जिल्ह्याची होती. म्हणून काँग्रेस इथं आपण मजबूत ठेवायचंच काम केलं आहे. म्हणून मतदारसंघही मजबूत आहे, पण वेगवेगळे गणित आहे, वेगवेगळं. आता जो पैसा त्याच्याजवळ आहे तो पैसा सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं थोडं चित्र बदललेलं आहे. जुने लोक, नवीन लोक, असं सगळं काही चित्र आता विधानसभेमध्ये दिसणार आहे महाविकास आघाडीचं, विशेष करून काँग्रेसचं. तर याबद्दल आपलं काय मत आहे? असं काही असा गैरसमज लोकांचा तुम्ही करू नका. कारण नवीन लोक, जुने लोक सर्व मिळून आम्ही काम करतो. त्याची प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं
आम्ही ताकदीनं हे सीट 33 वर्षाच्या आधी काँग्रेस इथं लढली होती लोकसभेला. 33-31 वर्षानंतर आता काँग्रेस लढली. हो हो. काँग्रेसचं पूर्ण ताकद ह्या जिल्ह्यात असतानाही आमच्या काही चुकीमुळं, काँग्रेसच्या नेत्याच्या चुकीमुळं ते सीट वेगळ्या पक्षाला गेली होती आघाडी. पण आता आम्ही ती खेचून आणली आणि चांगल्या तऱ्हेनं सर्वजण सोबत घेऊन महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे, कुठंच काही काँग्रेसच्या याच्यात नाराजी नाही. कोणीही कोपऱ्यात जा, मेळघाट असो, अचलपूर असो, दर्यापूर असो, अमरावती असो, तिवसा असो की बडनेरा असो, मोर्शी असो की चांदूर रेल्वे असो, कुठंच नाराजी नाही. लहान मोठे, युवक, बुजुर्ग सर्वांना घेऊन चालतात. बघा सर, आता 8 विधानसभा अमरावती परिक्षेत्रामध्ये आहेत, तर काय वाटतं कुठल्या याच्यावर काँग्रेस मागणी करू शकतं? आम्ही 8ही मतदारसंघाची, जो काँग्रेस जे पॉवरफुल आहे आणि मजबूत आहे जिल्ह्यात, त्या हिशोबानं आम्ही 8ही मतदारसंघाची मागणी करू. पण मागच्या वेळेस तर राखीव असल्यासारखंच आहे, कारण तिथे यशोमती तर इतक्या वर्षापासून आहेत. नाही, तिवसाही राखीव आहे, अचलपूरही राखीव आहे, मेळघाटही राखीव आहे आणि दर्यापूरही राखीव, अमरावती आणि चांदूर रेल्वे, हे 6 मतदारसंघात तर काही विषयच नाही. मागे आम्ही 6ही मतदारसंघात 5 मतदारसंघ आम्ही लढलो होतो. 6व्या मतदारसंघात बी फॉर्म पाठवला होता मी, पण तिथं पोचू शकला नाही म्हणून तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार चुकीनं लढल्या गेला, म्हणून तिथे आमचा काँग्रेसचाच उमेदवार मेळघाटात राहील. 6 मतदारसंघ काँग्रेसकडे तर काही विषयच नाही. पण आता बडनेरा झाला आणि वरुड मोर्शी झाला, याच्यावर चर्चा होऊ शकते. बाकी 6 मतदारसंघात आमची ताकद चांगल्या तऱ्हेने आहे. असं आता तुमचं सध्या अचलपूर मतदारसंघाचं हे आहे, काम आहे इतके वर्षापासूनचं आणि पूर्ण अमरावती जिल्ह्यातच तुम्ही काम करता. आता नेमकं व्हिजन काय ठेवलेलं आहे अचलपूरसाठी? अचलपूरसाठी बरेचसे प्रश्न ह्या 20 वर्षात ह्या आमदारानं तयार करून ठेवले आहे. शेतकऱ्याचे असो, सुशिक्षित बेकाराचे असो, तिथे एखादा प्रकल्प चांगल्या तऱ्हेनं मोठा पाहिजे सुशिक्षित बेकारांसाठी. आणि बरेचसं शिक्षण क्षेत्रातही मागं आहे, कारण ह्या आमदारानं फक्त स्वतःचं पाहिलं, लोकांचं, जनतेचं पाहिलं नाही. म्हणून जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल त्या सर्व गोष्टी आम्हाला करायच्या. आणि जर तुम्ही मेळघाटचा पण विषय घेतलेला आहे की मेळघाटमध्ये पण आपण काँग्रेसचा उमेदवार देण्याच्या विचारामध्ये आहात, तर एक पर्यटन स्थळ म्हणून मेळघाटसाठी काय भविष्यामध्ये योजना करणार का? नाही, काँग्रेसची सत्ता असताना बऱ्याचशा गोष्टी पर्यटन स्थळ म्हणून काँग्रेसनी सुचवल्या होत्या, केल्या होत्या आणि त्याला चालना द्यायचं काम काँग्रेस करेलच. तर माझ्यासोबत होते बबलू देशमुख, जे काँग्रेसचे ग्रामीणचे अध्यक्ष आहेत. आणि आगामी निवडणुका आजची वारे अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाहू लागलेले आहेत की विधानसभा आणि त्याचं चित्र अमरावती जिल्ह्यामध्ये काय असेल, आणि विशेष करून अचलपूर मतदारसंघ जिथे अनेक वर्षापासून बच्चू कडू यांची मक्तेदारी आहे, यावर्षी त्या विधानसभा क्षेत्राचं काय चित्र असेल त्या संदर्भातली एक चर्चा आपण सरांसोबत केली आहे. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला, मंडल न्यूजला दिला, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.